नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला कुकरमध्ये डायरेक्ट असा जिरा राईस मोकळा सुळसुळीत कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आपल्याला आधी राईस शिजवून घ्यायचा नाही, तर डायरेक्ट आपण कुकरमध्ये करणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तूप घेतलेला आहे। तर जिरा राईस करताना तूप घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते। तर 1 चमचा मोठा जिरं टाकलेला आहे। तर ते छान असे फुलून द्यायचं। फुललं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून इथे लॉंग बासमती राईस घेतलेला आहे। तर इथे मी हा बिर्याणीसाठी वापरते। तर तो 1 वाटी घेतला आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। पाणी उताना गरम किंवा मग कोमट केलेलं असावं म्हणजे पटकन भात होतो। तर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या व तयार झाला आपला छान असा लॉंग मोकळा सळसळीत व तेवढाच चविष्ट व अगदी हॉटेलसारखा लागणारा हा जिरा राईस नक्की करून पहा। तुम्हाला जर जिरा राईस आवडत असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। माझे असेच नवनवीन रेसिपी पाहिजे असेल तर धनश्री रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।